सांगितलं का एकटी जायला दवाखान्यात? काय दवाखान्यात जायला कुणी सांगितलं एकटीच कुठं दवाखान्यात? एकटी? मग काय झालं ते? अगं पण मी व्यवस्थित जर दम खायचा. हा गेले काय होतं म्हणलं. मला फोन तरी करायचा एक. मग नाही केला. अगं तुला रस्त्यात पडली तर मग कोण आहे बघायला? होय. हा. मस्त तू रिक्षाने गेली पण रिक्षा पोचतर जाऊस तर है ना सगळं आपले कामात असतं. तुझ्याकडं कोण बघन त्यांच्या नाद्यात चालत असतात पुढं पुढं. आणि आजकालचे कसं आहे कोणी पण धक्का देऊन गेलं तुला तर मग पडली तर एक तर नाजूक तू किती असं तुला कोणी धक्का जरी दिला ना माही पडशील तू माहिती का? पैसे देऊ का तुला? हं? मी काय म्हणतो तुला आणि हा, तुझं ऐकलं. चहाचं चाललंय बस देऊ का? ते चहा काय नंतर पिता येईल मला पण तू असं सांगत जात जा बरं का मला. बरं सांगन मी. मला फोन करायचा नाही तर मी थांबायचं होतं जरासं. बरं करीन. हां अरे मी दवाखान्यात गेलते. हां गोळ्या विसरल्या होत्या तिथं. गोळे हा आणि परत येतानी मग भाजी घेऊन आली. पण आणली असती ना मी कशाला तू गेलती? जाऊ दे म्हणलं आणावं येतानी काय होतं त्याला म्हणून घेतली. बर तेच म्हटलं पडली असते तर मग कसं नाही तुला चालवत नाही ना तर मग जाऊ नको कुठं तू एकटी सोडून. नाही जात. सर सांगता जाऊत नको जो. नाही तुला मी जरा बाहेर गेलं की लगेच तुला नाही जात. मोकळीक मिळते लगेच जाते नाही बाहेर. नाही जात. तुझ्या बरोबर जाईल. हां हा आपलं कसं मी रिक्षात नेतो तुला धरून. हा दुसरं कोण येईन का धरायला? नाही नाही येणार ना. नाही नेणार. मग आपली काळजी आपण घेतली पाहिजे. हा आणि तुला डॉक्टरने सांगितले ना असं एकटी कुठं जाऊन नका देऊ हा है ना. बरं पुढच्या वेळेस काळजी घे बरं का. हा तू चहा पिली का? मी पिले चहा. नाही तर दे घे. नाही नको पिले आताच पिले. हम्म. नको. आता संध्याकाळच्या भाजीला काय करते? आज काय करत संध्याकाळी? ओय ते 2 मिरची आहेत. काय हा? त्याला चपाती नाही. काय काय पाहिजे तुला? काय काय पाहिजे तुला? मुलगी ना वैताग देती आणि इथं आलेली आहे वैताग द्यायला. ए, नको खरडू नको. काय पाहिजे तुला? माई मम्मी म्हणते आज एकादश आहे बाहेर पण पंथी लावायची. बाहेर घरात आणले खपान ते माई तुला चंदन बाटव्याची भाजी येते का? येते. माई आता दिवा लावत आहे आणि माई चंदन बाटव्याची भाजी येते तुला? येते ना. भाजी करत नाही. हा माई मयूर तू ज्येष्ठ मध आणला का तरी? परत बडीशोप नाही आणली खायला. विसरलो मी माई जाऊन दे. विसरला तू लगेच विसरलो तू. नंतर आणेन जाऊन दे. तेव्हा घाईत मित्राचा फोन आला मग परत तिकडे गेलो. मित्र करतो त्यांच्यापाशी काय गटुड आहे का तुझं? सदनीत मित्रापाशी जातो होय. कुठं जायचं का फिरायला प्लॅनिंग चालू असतं मग आमचं. म्हणून जातात होय. हां असं आम्हाला जायचं आहे कोकणामध्ये फिरायला. आता जा मग. तिकडं आम्ही जाणार आहे आणि सगळं मित्र आणि तिकडं आम्ही मग प्लॅन चालला आहे आमचा. जा. मजा येते कोकणामध्ये अगं मई. हा अरे लय भारी मजा येते. लय लोक जातात मई ट्रिप काढतात लोक. हा डब्बे बिब्बे घेऊन जातात जेवायला सगळं फॅमिली संग. बर तुला यायचं का कोकणामध्ये? येईन नेलं तर. चला मायला पण इंटरेस्ट वाटतंय ना तर मग आपण मायला पण घेऊन जाऊया कोकणात. पण मग मित्रांना सगळं सांगावं लागेल. ते म्हणते ते मायला सांभाळायचं का आपण फिरायचं? मग नको तुम्हीच पोरं जा. मग तुला धरावं लागन उठावं लागन हा. तुला घेऊन जावं लागन. नको तुला कोण घेऊन जाईन? नको जाऊन दे बाई मी तुला नाही नेत कोकणात. आम्ही नको, मी नाही येत. मग
तू म्हणशील तुम्हीच मयूर बरोबर. मयूर 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 मला एकटीला सोडून जायचं, आम्हाला पटकीने पळावं लागतं इकडं तिकडं, मग तुला कुठून घेऊन पळणार नाही नाही नको आहे ना. नाही त्याच्यामुळं तुला तुम्हीच जा. कोकणात नको न्यायला तुला. तिकडं असं डोंगर बिंगर आहे, जरासं काय म्हणतात आपलं फिरावं लागतं असं आसपास कसं आहे वातावरण बघण्यासाठी आहे ना. त्याच्यामुळे आम्ही जाणार आहेत. जा मग तुम्ही मग आणि त्यांच्या आमच्याबरोबर मोठ्या मोठ्या बॅगा राहतील परत, मग त्या बॅगा कोण सांभाळन? त्या बॅगा सांभाळायच्या, माईला सांभाळायचं का ते मित्रांना सांभाळायचं का कोकण बघायचं? हां, सगळं बाजूलाच राहील. जा ना मग तुम्ही पोरं जाऊन दे मग, तुला नाही आम्ही कॅन्सल तुझं न्यायचं. मी नाही येत. हां, आम्हीच जातो आणि आम्हीच फिरून येतो. ये फिर. तुला कोण तिकडचं काहीतरी फेमस असेल ना ते घेऊन येतो तुला खायला. हां, हा घेऊन ये. ही डब्बी कोणी आणली होती मग? टिकटॉक टिकटॉक होय, ही छोटी डब्बी कोणी आणली होती? मला वाटतं मम्मीने आणली असं नाही ना. टिकटॉक टिकटॉक खाण्यासाठी. माईची आता देवपूजा चालू आहे. माई काय हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. ठेवते कपडे. हे बघ इकडे ठेवते कपडे. अगं वरली आहे अजून. ये बघ. काय आणलं तो? काय आहे सांग बरं. हे प्रेस आहे दर तुला. बाहेर जायला. हा बाहेर झालं तुला. हा काय आणशील त्याच्यामध्ये? काय आणू? खायला आणू काय? आण तुला काय आणायचं ते. बर प्रेस आणली ना मला, हां, मग चांगलं झालं. मला बाहेर जाऊन देत नाही, येऊन देत नाही, मग कशाला आणली तू प्रेस? हा काय म्हणती? इथे ठेवायला हा शोला तुला. असं का? हा माईला बरं. पर्स आहे काय ना, ठेवायचं? त्याच्यात तुझं काय पुस्तक बिस्तक, हा, तुझं काय आधार कार्ड वगैरे ठेवायचं. बँकेत बरं. घेऊन जाताना जायचं. जाईल. एक भाजी बी बसणार नाही या प्रेस मध्ये. काय करते माई? बघा त्याला कप्पे किती आहेत. उघडून किती कप्पे बघ बरं त्याला. काय काय बसन सांग बरं तुझं त्याच्यात. 3 कप्पे आणि 4 आहेत. किती कप्पे आहेत ते? काय काय बसन सांग त्याच्यात बरं. काय पुस्तकं बसते ना, हे दुसरे काय बसायचे? लहान आहे. हां अगं पुस्तक बिस्तक ठेवण्यासाठी फक्त, जास्त काही ठेवू नाही शकत आपण त्याच्यामध्ये. हा छोटी पर्स बरी तुला आहे ना बाहेर घेऊन जायला. हा बरी बरी. फक्त विसरू नको कुठं. आज नाही छत्री विसरली, नाही सर. उद्या पर्स विसरशील. हा आणि त्यात सगळं कागदपत्र ठेवलेले तुझे, माझं आधार कार्ड वगैरे, हा, बँकेचं TV पासबुक. नाही. हां, बाहेर जाताना ठेवी नाही तर तिकडंच येशील विसरून. नाही यायची. तुला ध्यान नाही राहत. विसरभोळी झाली तू आता. एखाद्याच नाही राहत काय मी थोडी. हां मग चांगली छत्र तू ठेवले ना आता. दवाखान्यातच ठेवून आली. त्या डॉक्टरने उचलून ठेवलं असतं तर बरं आहे. आता कोणीही घेऊन जाईन आता त्या छत्र्या. बर होय माई. तुला फोन करता नाही आलं, मला सांगितलं नाही काय नाही, गेली एकटीच. मग काय झालं गेले तर? मी इथून पुढे जायचं नाही तसं बरं का. बर हां, नाही जायचं. सांगितल्याशिवाय असं कुठं पण जात नको जाऊ. नाही जात. त्या दिवशी पण त्या दुकानात गेली आणि काय म्हणतात त्याला पैशाचं पाकिट तिथंच ठेवून आली. पैसे दिले त्याला. हा बरं झालं, त्यात फक्त 50 रुपये होते. जास्त पैसे असले तर कोणी घेऊन जाईन. तो दुकानवाला ओळखीचा आहे, त्यांना माहिती माईल विसरती, त्याला सांगून ठेवलेलं आहे मी. त्याच्यामुळं काही नाही. इथल्या इथं दुकानात जाते तू गच्चूप न सांगता मला. आणि ये पण खायचे असले ना तर मी घेऊन येते आणते. हा चल साड्या बघायला. मयूर साड्या बघायला जायचं का? इथं नवीन दुकान उघडलंय कुठं? इथं बघ. कोणाला बघायचे साड्या? कोणा? तुला घेऊ का? हा
माझ्या मुलीला बघायच्या साड्या, परत दुसऱ्या बहिणीला बघायच्या, बर अजून बघायच्या. काय बर अजून कोणाला लग्न करायचं हा? अजून कोणाला बघती साड्या? अजून तुझ्या बहिणीला बघायच्या. बर मग माझ्यातर्फे एक साडी देईन कोणाला. कशाला? मग काय झालं, मी भेटायला गेल्यावर त्यांना साड्या देईन. बर हा तर म्हणून तुला जायचं का नवीन दुकान बघायला? ते हा साड्या बघायला जायचं का? हा मग ते होलसेलचे दुकान आहेत ना, तिकडं जाऊ आपण. बर जाऊ. मग तिकडं बघू आपण. जास्त साड्या घ्यायच्या असेल तर. हा किती साड्या घ्यायच्या तुला अशा? घ्यायच्या 5-7 साड्या. 5-7 साड्या घ्यायच्या का? हा आणि तुला पण घे ना. मग तुला आवडीच्या असेल तुला पण घे वापरायला रोजच्या. बर घेईन. मला किती साड्या घेशील तुला? 10 साड्या घे तुला. 10 साड्या काय करायचं? राहू दे, काय होतं. नको. नको? 20 20 कशाला? 30 30 नको. 40 50 60 नाही. 70 80 हा हा 90 नाही, एवढ्या काय करायचं? 100. 100 नको, काहीच नाही. मग किती किती साड्या? एवढ्या साड्या कशाला? 10 बाद झाले ना? हा बर जातानी रिक्षाने गेले दवाखान्यात हा. आणि येतानी कार मध्ये आले शेजारच्यांनी. शेजारच्यांनी सोडलं का तुला? हा शेजारच्यांनी सोडले घरी आणून. हा हा बरं झालं. मग त्यांनी, त्यांचं काम असेल काही. मला वाटतं त्यांचं काहीतरी काम असेल दवाखान्यामध्ये. हा मग ते पण आले असतील. हा. तुला बघितलं, त्यांना वाटलं माई पण आहे, माई एकटी कसं काय ना, त्यांना वाटलं. हा हा एकटीच. एकटीच गेलती तू आहे ना. हा त्यांना वाटलं मयूर नाही, काय नाही त्यांच्याबरोबर, कोणीच नाही माई बरोबर ना. मग आपणच नेऊन सोडावं वय. हा म्हणूनच त्यांनी आणून सोड. काय म्हटले मग तुला ते? काही नाही, मी एकटीच आले. त्यांना म्हटले होते का तू? हा मग ते काय म्हटले तुला? मी सोडतो म्हणले घरी कार मध्ये. हा हा त्यांनी त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घातली आणि मला बी खाऊ घातली त्यांनी. गाडी थांबवली होती मध्ये रस्त्यात? हा थांबविली गाडी. हा तिथं आहे एक पाणी पुरवलं. हा चांगलं बनवत होतं पाणीपुरी. कशी लागली पाणीपुरी त्याची? चांगली लागली, खाल्ली. मग खाल्ली का? हा ते ना अजंठा येरूळ त्यांना तिकडे जायचं होतं. तुला कसं काय समजलं ते? ते बोलत होती गाडी. हा हा मग तुला पण जायचं काय तिकडं? काय ते नेते नेलं तर जाईन, नाही का? हा चल म्हणलं तर जाईन. बरोबर आहे. काही नाही, तिकडे माझा फोटो काढ. कशाला? काढ ना, काय झालं? पर्स घेताना का? हा बरं बरं काढतो काढतो. काढ मग. चांगली दिसते का माई? पर्स काढताना फोटो काढला माईचा. माई म्हणती पर्स काढ, घेताना फोटो काढ. आजच्या रेसिपीमध्ये काय आहे मग स्पेशल तुझ्यातर्फे? ते मिरची आहेत 2. ढोबळी मिरची. हा ढोबळी मिरचीची भाजी करणार आहे का? तर चला तर माई आपलं नाही तर ढोबळी तळून मिरची करू, नाही तर भाजी करू. कसं करू? तळून कर, तळून मस्त लागन माई. आणि ऐक ना माई, ते ढोबळी मिरची मला आवडते. मस्त लागते ढोबळी मिरची. ढोबळी मिरची करते आणि चपात्या करते. बरं ढोबळी मिरची आणि चपाती करणार आहे माई. हा तर माझं आवडतं जेवण आहे ढोबळी मिरची आणि चपाती. तर चला आपण ढोबळी मिरची बघूया माई कशी करते ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चल माई ढोबळी मिरची करायला. आता नाही करायची लगेच, मग नंतर. चल आत्ता करू आपण. जा, आता नाही
कुठं करते तिथं